YouTubeने जे नवीन यूट्यूबर असतील किंवा जुने यूट्यूबर असतील, त्या सगळ्यांची वाट लावण्याचं काम चालवलेलं आहे. आता वाट लावण्याचं म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, की मला जे यूट्यूबर आहे किंवा जे कंटेंट क्रिएटर आहे, त्यांचे मेसेज आलेले आहे. एक क्रिएटर आहे, की ज्यांच्या चॅनलवरती 1,45,000 सबस्क्रायबर असताना पण त्यांचा चॅनल हा डिमॉनिटाईज केला गेला. आणि एक क्रिएटर आहे, की ज्यांचे 3 किड्सचे चॅनल आहे. ते 3 किड्सचे चॅनल आहे, त्यांच्या व्हिडिओजवरती येलो कलरचे सिम्बॉल आलेले आहेत. म्हणजे कुठेतरी त्यांच्या कंटेंटला YouTubeने करायचं ठरवलेलं आहे ब्लॉक किंवा चॅनलला करायचं ठरवलेलं आहे डिलीट. मग आता नक्की YouTubeने कोणता अपडेट काढलेला आहे, महत्त्वाचा अपडेट, ते अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. का जेणेकरून तुमच्या चॅनलचा तुम्ही एवढी मोठे कष्ट घेतल्यानंतर, एवढ्या चॅनलचा सबस्क्रायबरचा क्रायटेरिया कंप्लीट केल्यानंतर, जसं की 1,45,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला तुम्हाला माहीत आहे, की ना की 9 येऊन जातात आणि एवढे सबस्क्रायबर कंप्लीट केलेले असताना आपला चॅनल डिमॉनिटाईज होणं म्हणजे अवघड गोष्ट आहे. म्हणजे त्या कंडिशनला एखाद्याला म्हणजे मी सांगू शकत नाही, की त्याच्यावरती काय सिच्युएशन येईल किंवा तो कसा त्या परिस्थितीला फेस करेल. तर तुम्हाला वाटत असेल, की अशी कोणतीही परिस्थिती आपल्याला फेस नको करायला लागायला. आता जे नवीन यूट्यूबर आहे, नवीन यूट्यूबरला काय फेस करायला लागेल, तर त्यांचा चॅनल हा मॉनिटाईज होणारच नाही. तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही व्हिडिओ अपलोड करा, तुमचे चॅनलचे सबस्क्रायबर 50,000 झाले, 40,000 झाले. पण जर तुमच्या चॅनलवरती YouTubeने ह्या प्रकारचं अपडेट जर लावलेलं असलं, पण ते अपडेट जर तुम्हाला माहीतच नसेल आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बनवत आहात, कंटेंट बनवत आहात, पण ह्या प्रकारचे अपडेट तुमच्या चॅनलवर येऊन थांबलेले आहे, तुमच्या YT स्टुडिओमध्ये ह्या प्रकारचे नोटिफिकेशन येऊन थांबलेले आहे. पण जर त्यावर तुम्ही कोणती ॲक्शन घेतली नाही, तर तुमचा चॅनल हा कधीही मॉनिटाईज होणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा चॅनल हा पहिल्या प्रयत्नात मॉनिटाईज व्हावा, तर YT स्टुडिओमध्ये किंवा YouTubeने आपल्याला हे ज्या प्रकारचे काही नोटीस पाठवले आहे किंवा काही अपडेट आपल्या चॅनलवरती पाठवलेले आहे, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या चॅनलवरती ह्या प्रकारचे अपडेट यायला सुरुवात झालेली आहे किंवा भरपूर जणांच्या चॅनलवरती ह्या प्रकारचे अपडेट अवेलेबल आहेत. आता जे जुने यूट्यूबर आहेत किंवा ज्यांचे सबस्क्रायबर लाखाच्या वरती आहेत, त्यांचे चॅनल ज्यांचे मॉनिटाईज आहे, त्यांना जर त्यांचे चॅनल डिमॉनिटाईज करायचे नसतील, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्ही जेवढी आतापर्यंत मेहनत घेतलेली होती, ती मेहनत एका क्षणात पाण्यात जाणार नाही. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमधील जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, YouTubeचं जे नवीन अपडेट आलेलं आहे, 2 नवीन अपडेट आहे. ते 2 नवीन अपडेट असे आहे, की एक आहे नोटिसेस रिलेटेड. तुमच्या चॅनलवरती तुमचे जे व्हिडिओ असतील किंवा शॉर्ट असतील, त्यावरती तुम्हाला एकतर रेड कलरच्या सिम्बॉलमध्ये किंवा एकतर येलो कलरच्या सिम्बॉलमध्ये किंवा एकतर ग्रे कलरच्या सिम्बॉलमध्ये असे 3 नोटीस आलेल्या असतील. जर ते 3 नोटीस आलेल्या असतील, तर तुमच्या चॅनलवरती काय इफेक्ट होणार किंवा तुम्हाला काय ॲक्शन घेणं गरजेचं आहे किंवा त्याचा अर्थ काय आहे, हे पण मी तुम्हाला आत्ता समजून सांगेन. त्यानंतर जे सेकंड नोटीस आहे किंवा सेकंड अपडेट आहे, ते आहे तुमच्या चॅनलचं किंवा तुमच्या अकाउंटचं स्टेटस YouTubeने आपल्याला पाठवलेलं आहे. मग आपल्याला ते आत्ताच चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही पण आत्ताच चेक करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला माहीत नसेल आणि तुमच्या चॅनलवरती प्रॉब्लेम क्रिएट झालेला असेल, तरी पण तुम्ही YouTubeवरती कंटिन्यू काम करत असाल, पण त्याचा फायदा YouTubeला होणार, कारण तुमच्या व्हिडिओजवरती ॲड चालणार, त्याचा रेव्हेन्यू YouTubeला मिळणार, पण तुम्हाला ₹1ही तुमच्या खिशात येणार नाही. तर असं नको व्हायला. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओमधली एक-एक स्टेप, एक-एक गोष्ट खूप आजची महत्त्वाची असणार आहे. तर बघा, जे पहिलं अपडेट आहे, ते पहिलं अपडेट एकदम व्यवस्थित समजून घ्या. तर पहिलं अपडेट काय आहे, तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करता, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आधी काय यायचं, तुमच्या व्हिडिओजवरती कोणते रिस्ट्रिक्शन्स आहेत का? किंवा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी कशी आहे, HD आहे, HD आहे, किंवा तुमच्या चॅनलवरती रिव्ह्यू म्हणजे चॅनल मॉनिटायझेशन ऑन आहे की नाही आहे, हे दिसायचं. पण आता ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे एक नोटिसेसचा आयकॉन येत असेल. भरपूर जणांनी ऑब्झर्व्ह केलं असेल. काही जणांनी ओपन केलं नसेल, कारण नवीन यूट्यूबरला शक्यतो ह्या गोष्टी कळत नाही. काही जणांचे सबस्क्रायबर 100च्या वरती किंवा 1,00,000च्या वरती असतात. तरीही त्यांना ह्या गोष्टी लवकर क्लिक होत नाही. तर त्या समजून घ्या व्यवस्थित. तर बघा, तिथे त्या नोटिसेसच्या आयकॉनमध्ये सगळ्यात आधी एक काय येतो, रेड, म्हणजे रेड सिम्बॉल येतो, रेड एक्स येतो. रेड कलरमध्ये म्हणजेच लाल कलरचा एक्स येतो. आता तुम्हाला ते सिम्बॉल कसे असतात ते पण मी तुम्हाला दाखवेल. पण आधी हा रेड काय आहे किंवा YouTubeचं हे अपडेट कुठं आलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर बघा, जे रेड एक्स आहे,
इथं काय सांगितलेलं आहे, युअर व्हिडिओ इज एंटायरली ब्लॉक, रिम्यूव्ह ऑर डीम इलिजिबल फॉर मॉनिटायझेशन. म्हणजे तुमचा व्हिडिओ हा एंटायरली म्हणजे पूर्णपणे यूट्यूबवरून ब्लॉक केलेला आहे, काढून टाकलेला आहे, किंवा तुमचं मॉनिटायझेशन पूर्णपणे ह्या व्हिडिओचं रद्द केलेला आहे, किंवा तुमचा हा व्हिडिओ यूट्यूबवरून काय केलेला आहे, रिम्यूव्ह केलेला आहे. तर रेड एक्स आला तर समजून जा तुमचा हा व्हिडिओ यूट्यूबने काय केलेला आहे, रिम्यूव्ह केलेला आहे, किंवा मॉनिटायझेशनला रद्द केलेला आहे, किंवा यूट्यूबने त्याला डायरेक्टली काय केलेलं आहे, डिम केलेला आहे. त्यानंतर जो सेकंड सिम्बॉल येतो आय. आता तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की एका जणाचं जर किड्स चॅनल आहे, ते त्याचे 3 किड्स चॅनल आहे. त्या तिन्ही किड्स चॅनलवरती कंटिन्यू येलो सिम्बॉल येत आहे. मग तो येलो सिम्बॉल म्हणजे एक्सक्लेमेशन, येलो कलरमध्ये एक्सप्लेनेशन मार्क्स येत आहे, एक्सक्लेमेटरी मार्क्स येत आहे, त्याला म्हणता पार्शियल लिमिटेशन. आता धिस व्हिडिओ रिच ऑर अर्निंग पोटेशन इज लिमिटेड, एज रिस्ट्रिक्शन, लिमिटेड ॲड्स, शेअरिंग रेव्हेन्यू विथ कॉपीराईट ओनर्स. याचा अर्थ काय आहे ते समजून घ्या. पार्शियल लिमिटेशन म्हणजेच काय, पार्शियली लिमिटेशन, पूर्णपणे लिमिटेशन आलेलं नाहीये. पण लिमिटेशन कशामध्ये आलेलं आहे, जर तुमचं एज रिस्ट्रिक्शन म्हणजे आता सपोज तुमचा व्हिडिओच असेल तो खालच्या म्हणजे 18 वर्षाच्या खाली लोकांसाठी जर अलाउड नसेल, तर 18 वर्षाचा जर जर कोणी ऑडियन्स असेल, तो तुमचा व्हिडिओ बघत असेल, तर तिथं तुम्हाला रिव्हेन्यू मिळणार नाही, किंवा तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवला जाणार नाही. त्यानंतर बघा लिमिटेड ॲड्स असणार तुमच्या चॅनलवरती, ज्या व्हिडिओवरती ॲड्स कमी केल्या जातील, त्यामुळे तुमच्या व्हिडिओमधून रिव्हेन्यू पण काय होईल, कमी तयार होईल. आता जो रिव्हेन्यू तयार होणार आहे कमी तर होणार आहे, पण जो कमी होणार आहे तो पण जर एखाद्याने तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराईट केलेला असेल किंवा कॉपीराईट स्ट्राईक दिलेला असेल, तर तो रिव्हेन्यू काय होणार आहे, त्याला पण शेअर होणार आहे. ठीक आहे. तर हे होतं तुमचं येलो एक्सप्लेनेशन. आता येलो एक्सप्लेनेशनमध्ये म्हणजे तुमचं अर्निंग कमी होणार आहे एवढं निश्चित आहे. रेड एक्स होता म्हणजेच काय, तुमचा व्हिडिओ पूर्णपणे यूट्यूबवरून काढून टाकलेला आहे. आता या सगळ्यांचा इम्पॅक्ट तुमच्या चॅनलवरती कसा होणार ते तुम्हाला मी सांगते. त्यानंतर ग्रे आय, ग्रे कलरचा आय मध्ये म्हणजे इन्फॉर्मेशनल तुम्हाला काय येणार आहे, इन्फॉर्मेशनल लिमिटेशन. आता इन्फॉर्मेशनल लिमिटेशन म्हणजेच काय, अलर्ट दॅट डझंट इमिडिएटली रिस्ट्रिक्ट युअर व्हिडिओ सच ॲज कंटेंट आय डी दॅट अलाउज रेव्हेन्यू शेअरिंग. म्हणजे आता तुमचा व्हिडिओ हा इमिडिएटली रिस्ट्रिक्ट केलेला नाहीये, किंवा जे कॉपीराईट ज्याने केलेला आहे तर तुम्हाला तो रिव्हेन्यू देण्याचा त्यांनी म्हणजे नाही का होकार दिलेला आहे. पण यानंतर जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या नाही, आता या गोष्टी म्हणजेच काय, तुमच्या व्हिडिओमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला कसं कळणार, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, अपलोड केल्यानंतर जो नोटिसेसचा आयकॉन असतो ते पण मी तुम्हाला दाखवते. नोटिसेसच्या आयकॉनमध्ये जर ग्रे आय आला तर समजून जायचं यूट्यूबकडून आपल्याला वॉर्निंग आलेली आहे की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या मिस्टेक केलेल्या आहे त्या मिस्टेक तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नाही करायचे आहे. कारण जर तुम्ही कंटिन्यू 3 व्हिडिओमध्ये अशा मिस्टेक केल्या तर तुमचा चॅनल हा डिमॉनिटाईज केला जातो, किंवा ज्यांचा मॉनिटाईज नाही आहे त्यांचं मॉनिटायझेशन हे रद्द केलं जातं, किंवा मॉनिटाईज होत नाही चॅनल. तर बघा तुमचा ग्रे आय आहे, त्या ग्रे आयमध्ये सध्या तुमचा व्हिडिओ हा रिस्ट्रिक्ट केलेला नाहीये, पण तुम्हाला अलर्ट दिलेला आहे, तुम्हाला अलार्म दिलेला आहे की तुम्ही जागे व्हा. आता याचा मराठीत अर्थ जर तुम्हाला बघायचा असेल तर बघा तुम्ही बघू शकता, याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला कळेल. लाल एक सांगितलेला आहे संपूर्ण मर्यादा म्हणजे व्हिडिओवरती पूर्ण मर्यादा. पिवळी घोषणा आशंकिक मर्यादा. आशंकिक म्हणजेच काय, आंशिक मर्यादा म्हणजेच काय, काही रेव्हेन्यू तुम्हाला मिळणार, काही कॉपीराईट ओनरला मिळणार, ॲड कमी लागणार. त्यानंतर तुमच्या व्हिडिओवरती एज रिस्ट्रिक्शन म्हणजे सर्वच लोकांना तुमचा व्हिडिओ पाठवला जाईल असं नाहीये. ठीक आहे, कमी लोकांना पाठवला जाईल. त्यानंतर ग्रे माहितीपूर्ण. असे अलर्ट तुमच्या व्हिडिओवरती तात्काळ निर्बंध घालत नाही, जसे की रेव्हेन्यू शेअरिंगला परवानगी देणारा कंटेंट आयडी क्लेम. म्हणजे सध्या तर निर्बंध लावलेले नाहीये तुमच्या व्हिडिओ, सध्या रिस्ट्रिक्शन टाकलेले नाहीये, पण यानंतर तुमच्या व्हिडिओवरती जर कंटिन्यू अशा गोष्टी घडून आल्या तर तुमचे सगळे व्हिडिओ काय केले जातील, ब्लॉक केले जातील, किंवा तुमचा चॅनल हा डिमॉनिटाईज केला जाईल. तर लक्षात ठेवा, ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे पहिलं अपडेट व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर आपण सेकंड अपडेट समजून घेणार आहोत की तुमच्या अकाउंटचं स्टेटस काय आहे, तुमच्या युट्यूब चॅनलवरती काही प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे का, ते पण आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, थोडा व्हिडिओ म्हणजे लेंथी होऊ शकतो, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर बघा ही अपडेट आहे. आता जर हे तिन्ही सिम्बॉल तुमच्या चॅनलवरती आले नाही किंवा तुमच्या व्हिडिओजवरती आले नाही, म्हणजे नोटिसेसमध्ये पुढं डॉट डॉट आलं, तर समजून जायचं आहे की तुमच्या चॅनलवरती कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तुमच्या चॅनलवरती कुठला कॉपीराईट आलेला नाहीये, कुठलं मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये तुमचा व्हिडिओ अटकलेला नाहीये, किंवा कुठल्याही कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईकमध्ये तुमचा व्हिडिओ अटकलेला नाहीये, किंवा तुमच्या चॅनलवरती कुठलाही इश्यू आलेला नाहीये की ज्यामुळे तुमचा हा व्हिडिओ काय करू शकतो, टोटली पूर्णपणे रिव्हेन्यू मिळू शकतो, पूर्णपणे अर्निंग मिळू शकतो. तुमचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त यूट्यूबरकडे जाईल, किंवा जास्तीत जास्त म्हणजे ऑडियन्सपर्यंत पोहोचवला जाईल. म्हणजे तुमच्या ह्या व्हिडिओला कुठलंही लिमिटेशन नाहीये असा त्याचा मिनिंग आहे. पण ह्या पद्धतीने जर तुमच्या व्हिडिओच्या नोटिसमध्ये असे सिम्बॉल आले
तर समजून जा तुमचा कुठलाही व्हिडिओ हा व्हायरल होणार नाही किंवा कुठल्याही व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येणार नाही, कारण YouTubeने स्वतः याला काय केलेलं आहे, लिमिट दिलेलं आहे. त्या बघा आता जो नोटिसेसचा ऑप्शन आहे तो कुठे येतो ते बघून घ्या एकदा. तर कंटेंट ऑप्शनवरती तुम्ही ज्या वेळेस तुमचा YT स्टुडिओ ओपन करता, YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड त्यानंतर कंटेंट असं सेकंड ऑप्शन येत आहे. त्या कंटेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा मी माझा सुरुवातीचाच पहिला व्हिडिओ ओपन करते. पहिला व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की व्हिजिबिलिटी पब्लिक आणि नोटिसेस काय आहे डॅश डॅश, म्हणजे कुठलंही रिस्ट्रिक्शन लावलेलं नाही, कुठलेही निर्बंध लावलेले नाहीये. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुमच्या व्हिडिओजवरती येणं गरजेचं आहे. जर नोटिसेसमध्ये आलं, आय आला, एक्स आला किंवा येलो कलरमध्ये आला, तर त्या सिम्बॉलवरती क्लिक करायचा आहे. तिथं तो लगेच तुम्हाला दाखवलं जाईल की ह्या व्हिडिओवरती हा प्रॉब्लेम आहे, का तुम्ही दुसऱ्याचं सॉन्ग वापरलेलं आहे किंवा तुम्ही जो कंटेंट आहे मधला तो कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईकमध्ये अटकलेला आहे, तर तो तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सेकंड व्हिडिओ अपलोड कराल त्यावेळेस तुम्हाला ही चूक चुकूनही होऊन द्यायची नाहीये. जर ह्या पद्धतीची चूक जर YouTubeने इंटिमेशन देता किंवा तुम्हाला सूचना देता पण तुम्ही सुधारणा नाही केली, तर त्यावेळेस तुमचा चॅनल हा डिमॉनिटाईज केला जातो. लक्षात ठेवा किंवा तुमच्या चॅनलची अर्निंग ही बंद केली जाते. त्यानंतर बघा जे सेकंड तुमचं अपडेट आहे, YouTubeने आपल्याला YouTube नवनवीन अपडेट काढतच आहे. ते नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर बघा त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे तुमचं YT स्टुडिओमध्ये प्रोफाईल पिक आहे चॅनलचं, त्या प्रोफाईल पिकवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंगच्या खाली अकाउंट स्टेटस दिसत आहे. त्या अकाउंट स्टेटसमध्ये जायचं आहे. आता अकाउंट स्टेटसमध्ये गेल्यानंतर बघा चॅनल व्हायोलेशन. आता चॅनल व्हायोलेशनमध्ये जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल आणि चॅनल व्हायोलेशनमध्ये जर काही आलं तर समजून जा तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होणार नाहीये. तर तुम्हाला ह्या गोष्टी आधी क्लिअर करणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल जर चॅनल व्हायोलेशन आलंच तर मग आम्ही काय करू ह्या अशा पद्धतीने, तर तुम्हाला एक तर काय करायचं आहे, तो व्हिडिओ न घाबरता तो व्हिडिओ डिलीट मारायचा आहे. डिलीट मारल्यानंतर सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बनवाल त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या पद्धतीचं कुठलंही व्हायोलेशन नको घडायला याची काळजी घ्यायची आहे. आता सध्या तुम्ही बघू शकता की चॅनल व्हायोलेशनवरती मी क्लिक केल्यानंतर माझ्या चॅनलवरती कॉपीराईट स्ट्राईक कुठलाही नाहीये, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक पण कुठलाही नाहीये. जर तुमच्या चॅनलवरती कम्युनिटी कॉपीराईट स्ट्राईक असेल, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक असेल, यामध्ये जर स्ट्राईक आलेला असेल तर तो स्ट्राईक जर तुम्हाला डबल आला तर तुमचा चॅनल काय केला जातो, डिमॉनिटाईज केला जातो किंवा कधी-कधी कॉपीराईट स्ट्राईक हा जर 3 वेळेस आला तर चॅनल हा डिलीट पण केला जातो. त्यामुळे काळजी घ्या की कॉपीराईट स्ट्राईक एकदा आला तर तो नंतर यायला नको. तुम्ही सिंपल काय करा, तो व्हिडिओ डिलीट केला तरी चालेल. म्हणजे तुम्ही व्हिडिओ डिलीट केल्यानंतर कॉपीराईट स्ट्राईक हा जात नाही, तुम्हाला माहिती आहे. का तो 60 दिवस काय करत राहतो तुमच्या चॅनलवरती तसाच असतो. जरी तुम्ही व्हिडिओ डिलीट केला तरी 60 दिवसानंतर ऑटोमॅटिक तो स्ट्राईक हा निघून जातो. पण त्यानंतर पण तुम्हाला तुमच्या चॅनलवरती स्ट्राईक येऊन द्यायचे नाहीये. पण लक्षात ठेवा जर आता कॉपीराईट स्ट्राईक आला आणि पुढच्या येणाऱ्या 60 दिवसांमध्ये किंवा 90 दिवसांमध्ये तुमच्या चॅनलवरती हा स्ट्राईक असताना पण अजून जर 2 स्ट्राईक आले म्हणजे कंप्लीट 3 स्ट्राईक जर झाले, तर तुमचा चॅनल काय केला जातो, टोटली डिलीट केला जातो YouTubeवरून. तर त्यामुळं कॉपीराईट स्ट्राईककडे हलगर्जीपणा करू नका, लक्ष द्या व्यवस्थित. त्यानंतर बघा ह्या गोष्टी वारंवार तुमच्या चॅनलवरती चेक करत चला. आता हे YouTubeने नवीन अपडेट टाकलेलं आहे. हे भरपूर साऱ्या युट्यूबरला माहीत नाहीये. त्यामुळे असे इश्यूज यायला लागलेले आहे. तुम्हाला हा इश्यू नको यायला म्हणून लवकरात लवकर मी हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. त्यानंतर बघा कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आलं असेल तर नंतर तुम्हाला ह्या गोष्टीवरती काळजी घ्यायची आहे. कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक जरी वारंवार आला तरी चॅनल हा डिलीट केला जातो किंवा डिमॉनिटाईज केला जातो. त्यानंतर बघा ॲबिलिटी टू अर्न. आता YouTube पार्टनर प्रोग्राम म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. ॲडसेन्स अकाउंट पण काय आहे, माझ्या YouTube अकाउंटला कनेक्ट आहे किंवा लिंक आहे. जर तुमचा ॲडसेन्स अकाउंट लिंक नसेल तर इथं तुम्हाला क्रॉस दाखवेल किंवा म्हणजे नन दाखवेल. तिथे जाऊन तुम्हाला बघायचं आहे की तुमचं ॲडसेन्स अकाउंट कनेक्ट आहे का? किंवा तुम्ही YouTube पार्टनर प्रोग्राममध्ये जॉइन होण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे का? हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दाखवल्या जाणार आहे. आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. तर ह्या पद्धतीने हे जे नवीन अपडेट होतं, हे नवीन अपडेट नक्कीच तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा करते आणि ह्या अपडेटला काळजीपूर्वक बघा आणि ह्या अपडेटनुसार तुमच्या चॅनलवरती वेळोवेळी काय करत चला, व्हिडिओ बनवताना सुधारणा करत चला की जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुमच्या चॅनलवरती कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुम्ही जी मेहनत केलेली होती वर्षापासून 2 वर्षापासून ती मेहनत एका क्षणात काय होणार नाही, वाया जाणार नाही. तर ह्यासाठी हे जे अपडेट होतं ते नक्की फॉलो करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते किंवा जे YouTube संबंधित तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी जे नवनवीन काय असतील भन्नाट ट्रिक्स असतील त्या सर्व ट्रिक्स मी काय करत असते वन बाय वन तुमच्यासोबत शेअर करत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.